कालचं वातावरण बघितलं असा पूर्ण असं वादळ सुटलेलं आणि मला घराच्या मागे सरासरी शेड मारायचा. मग आता गेले 6-7 महिने मला ते मुरुम टाकता आलं नाही. मी आज परत तो टाकायला चालू केला आहे आणि सकाळी उठल्यापासून पण 6 वाजल्यानं चालू आले. जवळपास एवढा मुरुम तर टाकला आहे मी आणि हे पोल आणलेत मागे लावायला. उद्या आमच्या गावात म्हणजे कमिटी येणार आहे, जे की आपल्या गावचा नंबर आलेला आहे कुठल्या तरी एका स्पर्धेत. आता ते मला लक्षात येईना, त्यामुळे ही सगळी रांगोळी व्यवस्था. तुम्हाला तर आमची गल्ली, मी सकाळी 6 वाजता व्हिडिओ शूट करायला आणि आमची गल्ली तुम्हाला दिसेल. मेन मुद्दा म्हणजे मी सकाळी आता गेले 2 दिवस सकाळी लवकर उठतो म्हणजे का हा की मला थोडासा मुरुम टाकायचा मागच्या बाजूला आणि कालपासून मी टाकायच लागले. तो सकाळी उठून काम केले की थोडं बरं वाटतं, म्हणजे गरमी पण वाटत नाही आणि भारी वाटते. मी स्नेहा आणि बोलबच्चन तुमच्या बरोबर अर्थातच बोलतोय, चर्चा करतोय. आज नमस्कार मंडळीमध्ये आपण पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे आपल्याला दिसतंय. यावर्षीचा अल निनो इफेक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. यावेळेला केरळमध्ये सुद्धा मान्सून थोडासा उशिरा दाखल झालेला आहे. हे सगळे इम्पॅक्ट होत आहेत. त्याच पद्धतीनं आपण निसर्गाला काय देतोय, निसर्ग आपल्याला एवढं सगळं भरभरून देतोय, आपण काय देतोय बोलूयात याबद्दल. एक फोन येतोय, फोन कोणाचा चेक करूयात. नमस्कार, मी सर जीवन ढवळी फणसवाडी. येस, काय सांगाल, कुठं आली फणसवाडी? गारगोडी पासून 1-2 किलोमीटर अंतर आहे फणसवाडी आमच्या इथं हे आहे. अच्छा, मग फणसवाडी नाव काय? फणसाची झाडं खूप आहेत. पूर्वी तर होती आणि आता आमच्या बरोबर येशीवरती समोर एक आहे, म्हणजे स्टँड वरतीच आहे, त्यामुळे फणसवाडी. आणि आता आमच्या गावात तर जिल्हा लेवलला बऱ्याच ठिकाणी 3-4 ठिकाणी आता या 5 वर्षात तरी प्रगती झाली आमच्या गावानं. म्हणजे निसर्गाचा म्हणजे पूर्ण म्हणजे हे समतोल राखून असताना आमच्या गावाला प्रगती झाली. आता कितीतरी कमिटी आमच्या गावाला भेट देऊन गेल्या. तर काल एक कमिटी आलेली, बक्षीस पण मिळवली, म्हणजे असं जिल्हास्तरीय म्हणा किंवा राज्यस्तरीय असे काय बरेच बक्षीस मिळवले आमच्या गावाला. मस्त. आता तुम्हाला सांगू काय, निसर्गासाठी बघा, आता मी सध्या तरी स्वतः म्हणजे कचरा कुठे करणे नाही किंवा पाण्याचा अतिवापर केला नाही पाहिजे किंवा इंधन सुद्धा हे निसर्गातून सगळं मिळत असते आपल्याला. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण स्वतःहून म्हणजे प्रत्येक माणसानं असं ठरवलं तर होईल की बाबा माझ्याकडनं कुठल्या प्रदूषण होणार नाही किंवा निसर्गाचा कुठला ऱ्हास होणार नाही किंवा झाडे वगैरे अतिरिक्त तोडली जाणार नाहीत. ऍब्सोल्युटली. सो बचत करणं ही सुद्धा कुठेतरी निसर्गाला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे, आपण असं म्हणायला हरकत नाही. पेट्रोल, डिझेल किंवा ज्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सध्या वापरतो, या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये वापरल्या. पाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण आज आपण पाणी वाचवलं तर पुढच्या पिढीला पाणी म्हणजे काय हे कळू शकेल. फायनली रस्ता झाला आमचा आणि अजून या साईडचं क्लिअर करायचं आहे. विषय तुम्हाला सांगतो, मला आज जायचं होतं हॉटेलला आणि मी इथं आलेला आहे आकाशपाशी. आता कॅमेरा पण घेऊन जायचा होता आणि सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर मोबाईलवाले सांगितलेलं तिने आणि माझ्या लक्षातच नाही. तरी आता इथलं इथे ॲडजस्ट केला आणि इमर्जन्सी घेऊन चाललो आहे मी त्याला. मी तर लय आहे भयानक. तर आता तुम्ही बघायला का पावसात भिजलोय मी, गारगुडीला आहे. घरात बसलोय, लाईट पण नाही आणि पूर्ण भिजणार. इथं गावात आमच्या बघतोय तर नुसतं झिरमट पडल्या, पाहुण्या पण पडायला नाहीत. एवढा पाऊस नाही. रस्त्याला मी जिथनं थांबलेलो मडलियातनं कंटिन्यू गारगुडीपर्यंत पाऊस होता आणि पूर्ण भिजलो आहे. माझे कपडे बघायला इतकी मागे सवय होती की आमच्या घरात लाईट गेली तर अंधारात बसायचं आणि दिवा किंवा मेणबत्ती लावायची किंवा मोबाईलचा टॉर्च. मला माहीत नव्हते की मी हे आता चॅलेंज घेतलेलं मॅड ॲनिमलचं आणि त्यासाठी मी चार्जिंगचा बल्ब घेतलेला आणि ते आज लावला आहे घरात आणि आत्ता लक्षात आलं माझ्या रेकॉर्ड झाल्यानंतर. इथं आता मी JCB आणि क्वारी बघायला लागलो आहे. एवढ्या वरनं मला फक्त छोटंसं मशीन दिसायला लागलं आहे. गणपत खा दरवर्षीप्रमाणे आत्ता यावर्षी पण झाडावर चढले आणि हे चोराला आहे बघा माझे जांभळं. तर हे जांभळं बघा, खा मात्र का जांभळं आहेत आणि हे गावाकडेच खाली पाहिजेत का चढायत नाही. पाहिजे काय सांगायचं म्हटलं असं तर आज दिवसभर मी जांभळं खायलो आणि आता ही आमच्या गावाली पण आली तिथे जांभळं खायला, कारण हा सीझन असतो ज्या सीझनला खायचं फळ आहे ते खायलाच पाहिजे. मग काय सांगतो, आज मला म्हणजे आज मूड नव्हता काय काम करायचा म्हणून मी आलेलो खाली फिरत नाही तिकडे आणि इथं थांबले. तर वातावरण गार झाले आणि पुढं पाऊस पडाला. इकडे येते का नाही माहीत नाही. होय काय पाऊस लागल्यामुळे बाहेर बऱ्याच आले. कुठला आहे देव नेमका? तस्करच आहे म्हणजे आमच्या इथे गावलेला तसला काय? हां सेम.
तुझ्या मोबाईलमध्ये माझ्या ह्याच्यापेक्षा चांगलं दिसते. खतरनाक वाढाले का ना फ्रेमिंग जर बघितलंस तू की नाही खतरनाक वाढाले आई शपथ. अरे बाबा आईला पाहिलं मी पण पहिल्या टायमाला हे खतरनाक धरला बार काय घे खरं नाही. छोटा आहे जरा पण हे. म्हणून तर चाला काय माझ्याकडे सोडशील बघ. नाही मस्त हा. असतात रे. हे कसं साप आहे माहिती 30-40 अंडी देतात एका टायमाला हा हा आणि हा सगळी पिल्ली सारखीच नॉर्मल दिसतात. त्यामुळे लोकांना काय वाटते तोच आलाय परत तोच आलाय परत. हा. खरं म्हटलं तो नसते. आता पावसाचा दिवस असल्यामुळे बिळात पाणी शिरतंय हा हा हा. त्यामुळे सगळं आता बाहेर पडतात जास्त करून आणि त्या टाइम एकाच ठिकाणी भेटतात आपल्याला. आणि कॉमन गोष्ट आहे खूप कॉमन गोष्ट आहे आपल्या भागात. अरे झालं की शांत. शांत होते लगेच. त्याला सेफ फील झालं का नाही तो शांत होते. त्याच्या अंगावर जायला नदी. काहीतरी बोलणं असलं बोल मस्त आहे. आता बोलायचं पहिल्यांदा साप धरला खरे डेंजर धरला. मी हातात पहिल्यांदा साप धरला असेल आता खरं तुझ्यामुळे धरला धाडच केलं. पहिल्यांदा एवढं भ्या वाटलं की नाही मला वाईट वाईट. मग कसं वाटलं पहिल्यांदा साप ते नाही पण पहिले हिची स्किन कसं आहे माझ्या काय कधी हिचा स्पर्श माहिती नसल्यामुळे की नाही आपल्याला त्याची भीती वाटते. आणि आता हे जरा हां पहिल्यांदा घातल्या हातर ठीक आहे म्हणजे आणि तुझ्याकडे कळालं की नाही बाबा त्याला आपण सेफ फील होऊ द्यायचं म्हणजे त्याला एक धोका नाही असा प्रकार असला की नाही मग ते त्याला काय वाटत नाही. आता मला पण थोडी तुझ्यामुळे भीती गेला एवढा माझ्यापासून लांब गेलायस तू तर मला भीती वाटणार आली आता त्याची. कारण की हे मला पण असं वाटतं की हां हे मला काय करणार नाही आता सध्या. त्यामुळे थोडंफार त्याला लागतं असं आपल्याला पण रेग्युलर काम करताना लागतं तसंच कारण त्याला पाय नाही काय नाही त्यामुळे सरपटणारा प्राणी आहे थोडंफार होतं ते. मग आता तूच सांग याला मारणं किती योग्य आहे. हे माहिती पाहिजे हां बाबा कुठल्या पट्टीचं साप आहे किंवा काय त्याच्यावरती नेमकं कसं ओळखायचं याला हे. तरी आता हे माझ्या हातात किती वेळ आहे पण शांत आहे का जागेवर. हो आणि जरी हा साप चावला तरी काय होत नाही. बिनविषारी जातीचा साप आहे त्यामुळे जास्तीत जास्त काही होऊ शकत नाही. त्यामुळे घाबरण्यासारखं काय नाही. मला भीती वाटली कारण जोरात. तर मित्रांनो या सापाला आपण आता सोडते आणि हे जाऊ दे आपला हे काही विषारी नाही आहे त्यामुळे याला आपण रिलीज करते. चला तर याला सोडलेला आहे आपण जीवनदान दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो आता 4 दिवसाचा परत गॅप झाला आहे कारण 2 दिवस झालं मी सत्यदादांच्या पाठीमागच होतो कारण सत्यदादांना पण वेळ नव्हता आणि आमच्या घराचं पाठीमाग पत्र घालायचं झालं. त्याचा आज मुहूर्त म्हणजे परवा दिवशी केला आहे पण आज पत्र घालून आम्हाला संपायचं. काल मला तिकडे दिवस गेला पलीकडच्या साईडला जे हे शेड दिसते तुम्हाला ते शेड मी मारायला थांबलेलं आणि सांगतो तुम्हाला काय झाला विषय. तर शेड पूर्ण झाल्यानंतर बघले की आपण हे वरती चढवायचं कारण ही पाठीमागची बाजू जरा खाली असल्यामुळे आणि मी आता वरती आहे पत्र्यावर